काल आता पाहत होतो आपण श्रीरामपूर मध्ये एक घटना झाली, तिथं बी एक मोठा आरोपी, त्या आरोपीच्या आतंकवादी आहे, आरोपी आहे आणि त्याच्या जर अंतकालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात म्हणजे आपला हा देश, आपलं हे तालुका आहे कुठल्या मार्गावर चाललाय याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे। भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही गप्प बसा, कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला गप्प बसणार आहेत। तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत। उद्या जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल, बोललं जाईल, कुणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप आम्ही 100% त्याचा बंदोबस्त करू। तो जो आवाज आहे तो चिरडायला वेळ लागणार नाही, तो चिरडून टाकू। आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या भारतामध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत, गावामध्ये आहेत, हे जे जिहादी लोक, तर या लोकांना लवकरात लवकर पाकिस्तानला पाठवून द्या म्हणजे विषय संपून जाईल।